नमस्कार मंडळी. 11 महिन्याच्या बाळाला उडदाची डाळ आणि पोळी कशी खाऊ घालायची तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी सर्वात आधी आपण रेसिपी बघूया. त्यासाठी सर्वात आधी उडदाची डाळ शिजवून घ्यायची आहे. बघू शकता छान प्रकारे शिजवून घेतली आहे. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या आहे आणि जी पोळी आहे त्याचा बारीक तुकडे करून ठेवायचे आहे. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जी कोथिंबीर आहे तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण छान लालसर झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे. हळद आणि मीठ झाल्यावर छान त्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकू शकता, पण मी फक्त साधं सिंपल तडकावरण केलं आहे त्यामुळे ते स्किप केलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे उडदाची डाळ आहे तर ते टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे ते थोडंसं पातळ व्हायला हवं. तर त्यानंतर त्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आणखी पाणी टाकायचं आहे आणि छान त्याची उकळी येऊ द्यायची आहे. लो फ्लेमवर त्याला छान असं उकळू दिलं की ते छान असं एकजीव होतं, छान त्यामध्ये सगळं मिक्स होतं आणि टेस्टलासुद्धा छान लागतं. त्यानंतर बघू शकता छान प्रकारे आपली जी डाळ आहे ती झाली आहे. त्यानंतर आपण जे पोळीचा काला करून ठेवला आहे, तुकडे करून ठेवले आहे, तर त्यामध्येच हातानेच चुरायचे आहे, हे मिक्सरमधून नाही काढायचे आहे. त्यानंतर त्यामध्येच हे वरण, जे गरमच वरण त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला असं डीप करून ठेवायचं आहे त्या वरणामध्ये, पोळीच्या तुकड्यांना छान ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिट, म्हणजे वरणसुद्धा छान थंड होतं आणि ते तुकडेसुद्धा छान नरम आणि सॉफ्ट होतात आणि इझिली मॅश होतात ते हाताने मग. आणि त्यानंतर गरमागरम असं बाळाला खाऊ घालायचं आहे. तर मी काय केलं आहे, हे जे तुकडे आहेत ना यामधले एक एक असं वरणामध्ये डीप करून तिला दिलं आहे. ॲक्च्युली राजवीला तिच्यासमोर ठेवलं आहे आणि ती स्वतःच्या हातानेच छान एन्जॉय करत खात आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.